शुभ सकाळ मित्रांनो. आज सकाळी 5:30 वाजता आमच्या भटकंती ग्रुपचे सर्व सदस्य येरवडा चौकात एकत्र जमले आहेत आणि पुण्यातील ऐतिहासिक असे मंदिर प्रदर्शन सहलीला आमची आज सुरुवात होत आहे. आज आमच्या सोबत आहेत आमच्या ग्रुपचे सर्वात तरुण सर म्हणजे लोढा सर, तरुण व्यक्तिमत्व, वय वर्ष 73. लिमकर साहेब त्यांच्या सौभाग्यवती, संजय परदेशी त्यांच्या सौभाग्यवती, विशाल मस्के आणि त्यांची कन्या दक्षता, त्यांचे चिरंजीव रियांश, कुणाल बेडेकर, डॉक्टर अपेक्षा निगडे चव्हाण आणि त्यांचे पती सचिन आणि त्यांचे चिरंजीव स्वतेश, आणि मी आपल्या सर्वांचा मित्र सुनील भोपळे आणि माझी पत्नी कीर्ती आज या संपूर्ण मंदिर दर्शनाच्या सहलीसाठी सहपरिवार आम्ही निघालो. आजचा दिवस माझ्यासाठी तसा विशेष आहे. त्याचं कारण असं आहे की आज आहे माझा वाढदिवस आणि आम्ही सर्व मित्रांनी सकाळी यासाठी आज मंदिर प्रदर्शन हे जाण्याचे ठरवलं आणि पुण्यातली सर्व प्रमुख मंदिरांना भेट द्यायचा आम्ही विचार केला. सकाळीच लोढा सरांनी आम्हाला थोडंसं किंवा मला आश्चर्यचकित केलं. त्यांनी माझा एक छोटा सत्कार केला, माझ्याबद्दल गौरवान्वित करणारे काही शब्द बोलले. त्यासाठी मी त्यांचा खूप खूप आभारी आहे, धन्यवाद देतो आणि असेच त्यांचे आशीर्वाद मला सदैव लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि अशा पद्धतीने आजच्या दिवसाचा प्रवास सुरू झाला आहे आणि पुढील प्रवास मी आपल्याला सांगत राहील. धन्यवाद. आणि आता आपण चाललो आहोत पुण्याच्या या आजच्या सहलीसाठी आणि आपण पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाचा पहिला गणपती कसबा गणपती या ठिकाणी आपण पोचलो आहोत. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आपला जी आजची सहल आहे 5वी भटकंती, तर सहलीमधला आजचा आपला जो पहिलं देवस्थान आहे म्हणजे जे पहिला आपण जिथे व्हिजिट करणार होतो तिथं आपण आलो. आता हा आहे कसबा गणपती. तर आपण आता कसबा गणपतीला इथे भेट देणार आहे. तर आपले सगळे मित्र आतमध्ये गेलेले आहेत, आपण पण जाऊया. आता आपण आता आलेलो आहे आतमध्ये. असा जुना वाडा आहे मस्त एकदम. या गणपतीचं वैशिष्ट्य असं आहे की 1630 मध्ये साधारणपणे राजमाता जिजाऊ यांनी पुण्यात लाल महालात वास्तव्यात असताना या गणेश मूर्तीची त्यांना शोध लागला आणि जिजाऊ महासाहेबांनी या मंदिराची स्थापना केली. तसंच छत्रपती शिवाजी महाराज हे त्यावेळेला बाल शिवाजी होते आणि नियमितपणे देवदर्शनासाठी या मंदिरात येत असत. आज पुण्याच्या गणेश उत्सवामध्ये कसबा गणपतीला मानाचं पहिलं स्थान आहे. विशेष म्हणजे आज आपण जी मूर्ती सध्या कसबा गणपतीची पाहत आहे त्या गणपतीला 400 वर्ष जो शेंदूर लावला गेला होता तो साधारणतः 900 किलो होता आणि गेल्या वर्षी तो संपूर्णपणे काढण्यात आला आणि आपल्याला आज मूर्तीचे मूळ रूप दिसत आहे. आता आपण मंदिराची संपूर्ण हे मंदिर पेशव्यांच्या काळामध्ये सुद्धा या मंदिराची बराच जीर्णोद्धार करण्यात आला. आणि आता आपण जात आहे पुढील प्रवासासाठी, ते म्हणजे केदारेश्वर मंदिर. मित्रांनो, आता आपण आलेलो आहे प्राचीन केदारेश्वर मंदिर. प्राचीन केदारेश्वर मंदिराचे तर आपण आलेलो आहे मित्रांनो. तर हे पण एक प्राचीन मंदिर आहे, ह्याचा पण इतिहास आहे. तर आता ह्या मंदिराच्या आपण भेटीस आपण आतमध्ये चाललेलो आहे. आता हा रोड आहे जे आपलं कसबा मंदिर आहे, कसबा गणपती मंदिर, त्याच्या बाजूनीच ही गल्ली जाते असे, आणि ह्या रोडने गेलं नाही तर आतमध्ये इथंच मंदिर आहे. केदारेश्वर मंदिर पुण्यातील सर्वात प्राचीन मंदिरापैकी एक आहे आणि हे मंदिर यादवकालीन शिव मंदिर मानले जाते. साधारण 1000 वर्षापूर्वी
हे मंदिर असून जिजाऊ महासाहेबांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. तर मित्रांनो हे आहे ते केदारेश्वर मंदिर. मुघलांच्या आक्रमणात काही प्रमाणात हानी झाली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेला काशीचे गागा भट्ट पुण्यात आले होते आणि महाराजांनी त्यांना विनंती केली होती की आपण पुण्यातील केदारेश्वर मंदिराला भेट द्यावी आणि आपला एखादा विश्वस्त या मंदिराचं व्यवस्थापन बघण्यासाठी नियुक्त करावा. आणि त्यावेळेला त्यांनी विनायक भट यांची नियुक्ती केली होती आणि आज त्यांचे वंशज देव परिवार या संपूर्ण मंदिराचे गेले 7 ते 8 10 पिढ्या साधारणपणे त्याची सेवा पाहत आहेत. आज व्यवस्थापन करणारे देव फॅमिली, योगराज देव, त्यांच्या पत्नी आणि त्यांचे वडील हे सर्व आलेत आणि त्यांनी आम्हाला इथे भरपूर सहकार्य केलं. या मंदिराची संपूर्ण माहिती सांगितली. जवळजवळ 7वी का 8वी पिढी हे सगळं बघते सर. आणि हे मंदिराचं जे आता मंदिर 11 वर्ष झाले, या मंदिराची जी माहिती मला आहे त्याप्रमाणे त्याचा ज्यावेळेला जिजामाता पुण्यामध्ये आल्या 1630 त्यावेळेला मंदिराचं बरंच काही त्यांनी आमचा ट्रस्ट आता झालेला आहे. त्या ट्रस्टमध्ये आम्ही सगळे ट्रस्टी आहे. मंदिर अतिशय उत्कृष्ट असं आहे. त्यातील जे मंदिरामध्ये जे महादेवाची पिंड आहे त्या पिंडीच्या वर असणारं सभामंडप जे आहे ते जिजाऊ महासाहेबांनी दिलं होतं असं त्यांनी आम्हाला सांगितलं आणि खरंच आनंद वाटलं की 400 वर्षानंतर साधारणपणे ही वास्तू आजही इतकी सुंदर प्रकारे जपण्यात आली आहे. आणि पुण्याच्या जे प्राचीन मंदिर आहे त्यातलं हे वैभव आहे. आणि माझी आपल्या पुण्यातील सर्व लोकांना तसंच पुण्याबाहेरून जे पुण्याचं दर्शन करण्यासाठी, पुण्याची भ्रमंती करण्यासाठी येत असतील त्यांनी नक्कीच या मंदिराला भेट दिली पाहिजे. अशा हे ऐतिहासिक मंदिर आहे. आणि आता आम्ही पुढे चाललो आहोत. शनिवारवाड्याच्या शेजारी असणारे शनी मंदिर हे सुद्धा साधारणतः 300 वर्षापूर्वीचे या सर्व मूर्त्या आहेत. आता त्या जीर्ण झाल्या त्यामुळे त्यांना आपण जाऊन हार फुले घालू शकत नाही, पण अतिशय सुंदर अशा हा ऐतिहासिक वारसा असलेले हे स्थळ आहे. यापुढे आपण जाणार आहे एका विशिष्ट ठिकाणी, ते म्हणजे देशातील पहिला सार्वजनिक गणपती म्हणून बहुरंगारी गणपती प्रसिद्ध आहे. स्वातंत्र्य लढ्यात स्वातंत्र्याच्या काळामध्ये लोकांना एकत्र आणण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना येथे रुजली. या गणपतीच्या पायाखाली राक्षस हा अन्याय व इंग्रज सत्तेचे प्रतीक मानला आहे. मूर्ती अतिशय सुबक आणि ऐतिहासिक संदेश देणारी आहे. मान कशामुळे दिला हा संबंधाचा विषय. मान का दिला मी जे आता सांगितलं की पुण्याचं ग्रामदेवत आहे म्हणून पहिला मान आकाशबारा दिलेला आहे. आणि दुसरं ग्रामदेवी त्यांची गावाची ग्रामदेवी दोघी म्हणून त्याला 2 नंबर. हे 2 गणपती बाकी फक्त विसर्जन होतं. बाकी पुण्यातले मोठे गणपती कुठलं विसर्जन, मोठ्या मूर्ती विसर्जन करत नाहीत. फक्त या 2च मूर्ती विसर्जन होत्या पुण्यात. बाकी आपण ही छोटी मूर्ती आणतो इथं तिची पूजा होती ती विसर्जन करतो. यानंतर आम्ही पुढे चाललो आहोत पुढच्या मंदिराच्या भेटीसाठी, ते म्हणजे आहे तांबडी जोगेश्वरी. पुण्याची ग्रामदेवता म्हणून तांबडी जोगेश्वरीची ही देवी प्रसिद्ध आहे. साधारणपणे पुणे पेठेत राहणारी लोक ही रोज या तांबडी जोगेश्वरी देवीला येत असतात आणि तिला नमन करून चांगल्या सुखी आयुष्यासाठी तिचा आशीर्वाद घेत असतात. कसबा गणपती हे जसे पुण्याचे ग्रामदेवता आहे तसं पुण्याच्या रक्षणकर्ती देवी म्हणून या मंदिराला विशेष स्थान आहे. पेशव्यांच्या काळापासून या मंदिराला मोठा मान आहे आणि हेही मंदिर पेशवेकालीन आहे. आता यानंतर पुण्याचं प्रमुख आकर्षण असलेलं ठिकाण
आणि देशभरातून जगभरातून लोक या मंदिराला भेट देण्यासाठी येत असतात ते म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती. पुण्यातील ह्या गणपतीचं महत्त्व असं आहे की हा गणपती नवसाला पावणारा आणि देशातील प्रसिद्ध गणपतीपैकी एक म्हणजे दगडूशेठ गणपती. आणि या गणपतीची स्थापना दगडूशेठ हलवाई नावाच्या एका हलवाईचं दुकान असणाऱ्या व्यक्तीने त्याच्या मुलाच्या स्मरणात या मंदिराची स्थापना इसवी सन 1893 मध्ये केली होती. आज जर आपण हे मंदिराचं वैभव बघितलं तर इतकं सुंदर आहे. सोनेरी अलंकार, भव्य मूर्ती आणि विविध उत्सव येथे साजरे करण्यात येतात. जसं की आंबा महोत्सव असतो, द्राक्ष महोत्सव असतो, मोगरा महोत्सव आणि असंख्य इथे महोत्सव होत असतात. आणि हे देवस्थान खूप जास्त प्रसिद्ध आहे. रोज हजारो भाविक इथे दर्शनासाठी भल्या पहाटेपासून संध्याकाळी उशिरापर्यंत दर्शनासाठी येत असतात, रांगा लावतात. आणि असं हे पुण्याचं वैभव असलेलं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती. यानंतर आम्ही सर्वजण आलो आहोत तुळशी गणपती, अजून एक पुण्यातील मानाचा गणपती, ज्याला पुण्यातील 5 गणपतीपैकी मान असलेलं हे गणपती. आणि दुसऱ्या या गणपतीचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे तुळशी बेलबाग या भागाला म्हणतात आणि या भागामध्ये हा गणपती विराजमान आहे. आणि पुण्यातील सर्वात भव्य आणि सुंदर अशी ही मूर्ती आहे. हिला ऐतिहासिक वारसा आहे, त्यामुळे भाविक आवर्जून रोज तुळशी बागेतील या गणपतीला भेट देत असतात. तर यापुढे आम्ही चाललो आहोत दत्त मंदिर आहे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टचं दत्त मंदिर आहे. इथे आम्ही या मंदिराला भेट दिलंय. हे मंदिर अतिशय जुनं आणि प्रसिद्ध मंदिर आहे पुण्यातील आणि भाविक इथं मोठ्या लोकसंख्येने रोज येत असतात. यानंतर आम्ही चाललोय पुण्यातील अजून एक महत्त्वाचं ठिकाण आणि तो आहे सारसबागेतील तळ्यातला गणपती आणि सिद्धिविनायक म्हणून प्रसिद्ध आहे. या गणपतीची स्थापना 1784 मध्ये सवाई माधवराव पेशव्यांनी केली आणि आजही या मंदिराला देवदेवेश्वर संस्थानाच्या अंतर्गत त्याच्या अंतर्गत येणारे हे मंदिर आहे आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून याची ख्याती आहे. चला तर आपण पुढच्या प्रवासाला जाऊया. यानंतर आपण पाहणार आहोत रस्त्यामध्ये नरसिंह मंदिर. हे अतिशय शांत सुंदर असे मंदिर आहे आणि येथे क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी काही काळ या परिसरात वास्तव्यास होते आणि अतिशय सुंदर असं हे नरसिंहाचं मंदिर पुण्यातील एकमेव नरसिंहाचं मंदिर माझ्या माहितीप्रमाणे आहे. यापुढील दौऱ्यासाठी आपण चाललो आहोत ते म्हणजे पुण्यातील आणखी एक सुंदर अशी मंदिर वास्तू रचना असणारं मंदिर म्हणजे ओंकारेश्वर मंदिर. मुठा नदीच्या काठी वसलेले हे सुंदर असे शिव मंदिर 1736 मध्ये पेशव्यांच्या काळात बांधले गेले आहे. मंदिराची वास्तुरचना, स्वच्छता आणि सर्व काही मनाला एकदम प्रसन्न करून टाकणारे आहे आणि येथे बसून आपल्याला खूप मन भरून येतं. ज्या पद्धतीने मंदिराचे आतील गाभारा आहे किंवा तिथे असणारी महादेवाची जी पिंड आहे किंवा त्याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे अतिशय सुंदर, शांत आणि मनाला शांत करणारं असं हे ठिकाण आहे. त्यामुळे पुण्यातील सर्वांनी या मंदिरांना भेट दिली पाहिजे आणि त्याचा अनुभव घेतला पाहिजे. पुढे आम्ही सर्व चाललो आहे जंगली महाराज मंदिर. जंगली महाराज हे पुण्यातील संत आणि समाजसुधारक मानले जातात. त्यांच्या समाधीस्थळावर हे मंदिर उभे आहे. दररोज येथे हजारे भाविक येत असतात आणि सकाळी लवकर हे मंदिर उघडतं आणि पाताळेश्वरच्या शेजारी असणारं हे मंदिर आहे. आणि आता आपण त्यानंतर चाललोय पाताळेश्वर मंदिरात. पाताळेश्वर मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की 8व्या शतकातील दगडात कोरलेलं शिवमंदिर राष्ट्रकूट काळातली ही लेणी असून महादेवाची पिंड आणि एकाच दगडात घडवलेली रचना
ती संपूर्ण पाहण्यासारखी आहे. संपूर्ण मंदिराचा परिसर एकाच दगडात कोरलाय, म्हणजे वरपासून खालपर्यंत संपूर्ण मंदिर कोरून तिथल्या कलाकृती तयार केल्या आहेत. आज त्याचे अनेक अवशेष तुटलेल्या स्थितीत आहेत, पण तरी सुद्धा आज आपण ही ऐतिहासिक गोष्ट आहे. आणि इतकं पुण्यातील ही इतकं ऐतिहासिक असं स्थळ आहे आणि संपूर्ण रचना अतिशय पाहण्यासारखी आहे. आणि आता आम्ही चाललोय पुण्यातील शेवटच्या आमच्या आजच्या या मार्गातील शेवटच्या दर्शनासाठी, आणि ते आहे येरोड्यातील तारकेश्वर मंदिर. येरोड्यातील हे मंदिर प्राचीन शिवमंदिर टेकडीवर वसलेले आहे. शांत, प्रसन्न, आध्यात्मिक वातावरण इथं दर्शन देऊन दिवसाची सुंदर सांगता आम्ही केली आहे. आणि अतिशय सुंदर असं ठिकाण आहे. आणि शिवरात्रीमध्ये इथे प्रचंड मोठ्या प्रमाणावर गर्दी केली जाते, खूप गर्दी असते. आणि आजचा हा दिवस, सुंदर दिवस, माझ्यासाठी विशेष दिवस, कारण माझा आज वाढदिवस आहे. आणि सोबतच आम्ही सर्व मंदिर, पुण्यातील प्रसिद्ध मंदिरांची परिक्रमा संपूर्ण केली आहे. आणि आजचा हा दिवस माझ्या दृष्टीने फक्त मंदिर दर्शन नव्हता, तर भावनिक, आध्यात्मिक आणि आयुष्यभर लक्षात राहणारा प्रवास होता. आणि हा माझ्या संपूर्ण मित्र परिवारांनी सोबत येऊन हा एक आम्ही प्रवास पूर्ण केला आणि आनंदमय असा सोहळा किंवा आम्ही अनुभव घेतला. आणि या ग्रुपच्या माध्यमातून माझं आव्हान आहे की आपण सर्वजण, पुण्यातील रहिवासी असेल किंवा पुण्याच्या बाहेरचे आपले नातेवाईक असतील, बाहेरून येणारे प्रवासी असतील, त्यांना हे सर्व लोकांना हे मंदिर बघण्यासाठी प्रोत्साहित करा. ही पुण्याची धरोहर आहे, पुण्याची ही वैभव आहे आणि आपण त्याची माहिती घेणं आवश्यक आहे किंवा त्याचा प्रसार करणं आवश्यक आहे. म्हणून आजचा हा आम्ही सोहळा पूर्ण केला आहे. आणि तसंच मला आजच्या या संपूर्ण मंदिर आमचं आज जो आम्ही मंदिर दर्शन हे पूर्ण करताना मला प्रामुख्याने आमच्या संपूर्ण मित्रपरिवाराचं कौतुक करायला लागेल, कारण त्यांनी आज माझा 2दा वाढदिवस साजरा केला. आणि सर्वांचेच खूप खूप धन्यवाद. आपण आपले शुभेच्छा, आशीर्वाद आणि आपला जो सदैव आपला असाच पद्धतीने संपर्क राहो. आणि जाता जाता मला एवढं सांगायचं आहे, हा व्हिडिओ बघणाऱ्या सर्वांना, आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत या संपूर्ण प्रवासाची माहिती कळवा. आणि आपणही हा अनुभव घ्या आणि आपल्या काही सूचना असतील तर नक्कीच कळवा. धन्यवाद. जय गणेश, जय शिवराय.